घेतलेला अभंग नामदेवरायांचा कडवे 4 आहे अभंगातला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी नामदेवराय आहेत कोण प्रश्न मिटला. नामदेवरायाच्या बाबतीत लहान आले पोरं सरळ बसा पटकान. लहान आले पोरं 5वी ते 8वी. बेटे बेटे सावधान. ते काही इंग्लिश मीडियम आहे का? अरे सावधान सावधान. ए काय राहू देते, जाऊ दे तसं असेल तसंच. मिनिटात ऐका फक्त, 5 मिनिटात मोकळं करतो तुम्हाला. ज्ञान देव आहे, देव ज्ञान आहे. ज्ञान देव आहे, ज्ञान देव आहे, देव ज्ञान आहे. ज्ञानच देव आहे. ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा 5-6 मिनिटाचा अर्थ सांगतो. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. ज्ञान ज्ञानदेव आहे, वैराग्य नामदेवराय तुकोबर आहेत आणि भक्ती नामदेवराय आहेत. नामदेवराय कोण? लहान आले पोरांना मी प्रश्न विचारित होतो. मंदिर फिरलं, आता बोलत जायचं फक्त. देव बोलला, नामदेव महाराज. देव जेवला, नामदेव महाराज. देव हसला, नामदेव महाराज. देव दूध प्याला, नामदेव महाराज. देव कीर्तनात नाचला, नामदेव महाराज. मेलेली गाय जिवंत झाली, नामदेव महाराज. दगडाला हात लावल्यावर परीत झाला, नामदेव महाराज. 14च्या 14 माणसांनी संगत समाधी घेतली, नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. अख्खं नामदेव महाराजांचं चरित्र 5व्या मिनिटात मिटवायचं म्हणलं, 3 मिनिटात चरित्र. फक्त एकदा फास्टमध्ये. देव बोलला, नामदेव महाराज. देव हसला, नामदेव महाराज. देव दूध प्याला, नामदेव महाराज. देव हसला, नामदेव महाराज. देव जेवला, नामदेव महाराज. देव दूध प्याला, नामदेव महाराज. कीर्तनात देव नाचला, नामदेव महाराज. मंदिर फिरलं, नामदेव महाराज. मेलेली गाय जिवंत झाली, नामदेव महाराज. दगडाला हात लावल्याबरोबर परीत झाला, नामदेव महाराज. विसोबा खेतर भेटले, नामदेव महाराज. संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. आणि 14च्या 14 माणसांनी संगत समाधी घेतली, नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. कडवे 4 आहेत आणि ह्या अभंगात नामदेवराया नियम करतात. पहिला मुद्दा संपला. गुणजन मंडपाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले, महिला पुरुष कार्यक्रमाचे देणगी देणारे, वर्गणी देणारे, पंक्तीला येणारे, पंक्तीला पंगत घालणारे, अन्नदाते सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये काकडा आरती सांगत्याच्या 16व्या वर्षाच्या कीर्तनाला गायक वादक गुणजन मंडपाले माईक सिस्टीमवाले, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि काकड्याच्या कीर्तनातल्या सांगतेच्या कीर्तनाला सुरुवात. सांगतेचे कीर्तन काकडा काय भानगड आहे 1 मिनिटामध्ये सांगतो पटकन. आणि तो कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. महिला मंडळ पहिला प्रश्न पटकन. महिन्याचे दिवस किती? पटकन. हा म्हणा पटकन. 30. सावध राहावर का आता काकड्यावर यायचं आपल्याला. काकडा 1 मिनिटात सांग. 4थ्या मिनिटात काकडा संपलं, 5व्या मिनिटात कीर्तन संपलं. फक्त काकडा सांगतो तुम्हाला, ऐका. महिन्याचे दिवस 30. 30चा अर्धा भाग 15. पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध, दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? माळकरी काय माणसं आहे. अरे महिन्याला दिवस किती? आजारी आहेत तुम्ही? महिन्याला दिवस किती? 30. 30चा अर्धा भाग 15. पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध, दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? 12. आणि वद्य किती? 12. शुद्धला येते ती पौर्णिमा आणि वद्याला येते ती अमावस्या. मग वर्षाला पौर्णिमा किती? पौर्णिमा किती? 12. मग घे लिहून 12च्या 12 पौर्णिमा एका म्हणतात. पण थोडं गुतवतो, पटकन मोकळं करतो. 12 पौर्णिमा पटकन आहे का 1 मिनिटात. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरुपौर्णिमा, 5वी पौर्णिमा नारळी पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कोजगिरी पौर्णिमा, 8वी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा, 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा दांडी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. झालेला पौर्णिमा. मग वर्षाला अमावस्या किती? पटकन 12. 12 अमावस्यातल्या 3 अमावस्या सणाच्या आहेत. पटकन ऐका. एका अमावस्याला शनीचा जन्म आहे, एका अमावस्याला शनीचा जन्म आहे, एका अमावस्याला लक्ष्मी पूजायची आहे, एका अमावस्याला बैल पूजायचा आहे, एका अमावस्याला पठ्ठ्या प्यालाच पाहिजे. गटार अमावस्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेटार्स अँड बेवडा. तो दारुड्यांचा सगळ्यात मोठा सण. हा गटार अमावस्या. आता पौर्णिमा किती झाल्या? 12. अमावस्या किती झाल्या? 12. लई सावध राहा बरं का.
दाढीचा हात काढ. अमावस्या किती झाल्या? 12. पौर्णिमा झाल्या 12. मग बोला मालकरी मंडळी, वर्षाला प्रतिपदा किती? प्रतिपदा किती? अरे 12 कश काय राहतील? महिन्याला 2, 24. फार वाटलं झालं. कोण तपास करते महाराज? लाल खून पाहिजे मटण आणायचं. कॅलेंडरला लहान खेळ नुसली का रसा. ऐका आता, पौर्णिमा 12, अमावस्या 12, प्रतिपदा ऐका बरं का. आता प्रतिपदा 24, 24 मधल्या सणाच्या 3, 1 सणाच्या 2, 1 बलिप्रतिपदा, 2 गुढीपाडवा, द्वितीय 24 सणाच्या 3 धर्मनाथ बीज, धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, भाऊबीज, तृतीय 24 सणाच्या 2 अक्षय तृतीया हरतालिका, चतुर्थ्या 24 चतुर्थ्या 23 सणाची 1च मंगळवारी आली तर अंगारकी, नाही तर सगळ्या चतुर्थ्या. पंचम्या 5 मोजा पटकन सांगा. महिला म्हणत पंचम्या सांगा पटकन. मी मोजितो तुम्ही सांगा पटकन. नागपंचमी, ऋषीपंचमी 2 झाल्या, रंगपंचमी 3 झाली, वसंत पंचमी 4 झाल्या, 1 राहिली आता. नागपंचमी 1, रंगपंचमी 2, ऋषीपंचमी 3, ललित पांडव पंचमी 4, ललित पंचमी 5 आणि वसंत पंचमी 6 झाल्या. पुरुष मंडळी षष्ट्या बोला पटकन गंधावाले. काय तपास करायचं का? आम्ही मोकार देव चोळायचे कवर रे मी सकाळी. ऐका, षष्ट्या सांगा 3. 3 षष्ट्या आहेत. नाथ षष्टी नीट ऐका. तुम्ही 2च षष्ट्या सांगणारे मला. नाथ षष्टी, चंपा षष्टी. तिसरी षष्टी तुम्हाला माहीतच नाही. ऐका आता, नाथ षष्टी, नाथ षष्टी, श्रीयाळ षष्टी. श्रीयाळ षष्टी तुमच्या ध्यानात नव्हती. नाथ षष्टी, श्रीयाळ षष्टी आणि चंपा षष्टी झाल्या. माता अष्टम्या बोला पटकन महिला मंडळ. गोकुळाष्टमी 1च झाली. हा, अरे गोकुळाष्टमी कृष्णाष्टमी 1च झाली ना. हा, करेक्ट. वा 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 वा. कालाष्टमी, दुर्गाष्टमी, कृष्णाष्टमी. एका अष्टमीला कृष्णाचा जन्म आहे, एका अष्टमीला कालभैरवाचा जन्म, एका अष्टमीला कालभैरवाचा जन्म आहे. कालाष्टमी, कृष्णाष्टमी आणि दुर्गाष्टमी. नवम्या 3, रामनवमी, अविद्वा नवमी आणि महानवमी. दसम्या 2, दसरा आणि माघ शुद्ध दशमी. एकादशी 24 सगळ्या पवित्र. द्वादशी 23, 24 सगळ्या पवित्र. धनत्रयोदशी 1 आणि चतुर्दशी 4. आनंद चतुर्दशी, नरक चतुर्दशी आणि रात्री होती ती. रात्रीच्या चतुर्दशीचं नाव सांगा. चतुर्दशी और रात्रि चतुर्दशी होती. टाळकरी. ऐका आता ऐका. नरक चतुर्दशी, नरक चतुर्दशी, आनंद चतुर्दशी आणि रात्री होती ती वैकुंठ चतुर्दशी. आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी येते ती त्रिपुरारी पौर्णिमा. त्या दिवशी होते कार्तिक स्नान समाप्ती. अख्खा कार्तिक सांगितलं तुम्हाला असा. तुम्ही का याचा विचार केला? काकडा असा राहतो. आषाढ शुद्ध 15 ते कार्तिक शुद्ध 15 हा जो 4 महिन्याचा काळ आहे याला चतुर्मास काकडा म्हणतात. आणि चतुर्मास काकड्याच्या सांगतेला काकड्याचा अनुभव नामदेव राय सांगतात. आला शीतल शांतीचा वारा
येणे सुख झाले शरीरा विठला पातकाचा पारा कलिकाला सिधा कधारा रगा आळा शीतल शांतीचा वारा येणे सुख झाले शरीरा विठला पातकाचा पारा कलिकाला सिधा कधारा रगा कशरण घोळा वाजती टाळ घोळा वाजती टाळ घोळा वाजती टाळ वाजती टाळ झन झना नादर साळ झन झना नादर साळ झन नादर साळ झन नादर साळ झाला पाही वेळ झाला पाही झाला पाही वेळ झाला पाही वेळ उठावा देवदा गोपाळ देवदा उठावा देवदा गोपाळ देवदा कैसा वासुदेव बोला कैसा वासुदेव बोलत 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 बोला गुळ गुळा वाजती टाळ गुळा वाजती टाळ झन झन नादर सा झन झन नादर सा उद झाला पायी वेळ उद झाला पायी वेळ उठावा देवदा गोपाळ उठावा देवदा गोपाळ उठावा देवदा गोपाळ कैसा वासुदेव बोलत बोल कैसा वासुदेव बोलत बोल कैसा वासुदेव बोलत बोल कैसा वासुदेव बोलत बोल हे कोण म्हणते लाजले गे माय आता कोणा होवारू आता कोणा होवारू तिकडे पावे तिकडे तिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू लाजले गे माय आता कोणा होवारू आता कोणा होवारू तिकडे पावे तिकडे तिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू वाया जती माय श्री वत्सल छान विष्णुदास नामा गिरदाविली गुना विष्णुदास नामा गिरदाविली गुना लाजले गे माता इकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळो इकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळो पण हे कधी उठा उठा प्रभात झाले प्रभात झाले चिंता श्री विठ्ठल माऊली चिंता श्री विठ्ठल माऊली दिन जनाची सावली दिन जनाची सावली पंढरपूर जे भीमा हाती कोणी इकडून नाही का आकडा आला पाहिजे कोणी कीर्तनकार जसा कीर्तन संपल्यावर पाकिटावर हात मारतो तसा वारकऱ्यानं रोज काकड्यावर हात मारला पाहिजे महिन्यापुरती काकडे नका करू तुम्हाला वाटतं पांडुरंग भेटल लबाड्या तुम्हाला वाटतं आम्ही महिनाभर 5लाच उठायचो ते महाराज कोणत्या जन्मात देवाची भेट होईल हे सांगता येत नाही ह्या जन्माचा विषय सोडा
या जन्माचा तुम्ही विशेष सोडा का मी ह्या जन्मात रामायण केलं, ह्या जन्मात भागवत केलं, ह्या जन्मात कीर्तन केलं, ह्या जन्मात मी वारी केली, ह्या जन्मात मी तुळशीला पाणी घातलं, ह्या जन्मात मी एवढं केलं, मला जन्म भेटेल. असे किती जन्म लागतील? गणित नाही जी दातारा मोजता येणार नाही तेव्हा देव भेटेल. आणि आपण एकादशीला लगेच दुसऱ्या असं चालतं कधी. दोन एकादशी गेले का माणसं म्हणतात एक सत्यनारायण पूजा घातली आणि एका सप्त्याला पंगत दिली. तुम्हाला यायला देव भेटाय पाहिजे हो, देवाच्या दारात न्याय नाही. देव कसं काय भेटेल भाऊ? तुझ्या पैसे सगळे पापाचेच होते, लोकांच्या बुद्ध्या भ्रष्ट झाल्या ते अन्न खाऊन. लोक उलटे एकादशीला बोंबील भाजायला लागले, उरफाट झालं. अर्थ लोपले पुराणी नाश केला, शब्द ज्ञानी शेलो विमानन साधना अवघे बुडले. बाह्य रंगाचा परमार्थ कुठं चालतो का महाराज? नव्या नवरीची मेकअप किती जरी केली तर ती काय कामटी किती काय? नव्या नवरीची मेकअप फक्त मांडवापुरती टिकती. मग नामदेवरायाचं म्हणणं पहा किती सुंदर आहे. आजच्या अभंगा सुरू झाली अभंगाला. नामदेवरायाचं म्हणणं असं आहे, अनेक जन्माची पुण्य होती तेव्हा तिळतिळ पुण्य साचा पडे, हे तो बहुता जन्मी जोडे बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. मागच्या जन्मीचा पुण्याचा ठेवा होतो म्हणून मी जन्माला आलो. आणि आता काकडा कसा झाला ऐका. आषाढ शुद्ध 15 ते कार्तिक शुद्ध 15 हा जो काळ आहे. आता याला जुनी वारकरी काय म्हणते माहिती का? देव झोपले आणि आज देव उठले. कार्तिक आषाढी एकादशीला नाव आहे देव शैनी आणि आजच्या एकादशीला देव उठी. आज देव उठत नाही. देव कुठं झोपत असतो का? एक वाक्य सांग. त्याला घेतला बघा. नामदेवरायांचा कडवे 4 आहेत. पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा चिंता बिंता करायची नाही, मी बोलायचं तुम्ही बोलायचं. तिसरा मुद्दा आज तिसरा मुद्दा आज पौर्णिमा सांगितल्या, अमुष्य सांगितल्या, प्रति अख्ख्या वर्षाचं पंचांग सांगितलं. आता अमुष्य सांगितल्या, पौर्णिमा सांगितल्या, प्रतिपदा सांगितलं, त्यातली कार्तिक स्नान समाप्तीचा काकण्याचे कीर्तन आणि काकण्याच्या नाम कीर्तनाला नामदेवरायाचा अभंग, अभंगाला सुरुवात. आता फक्त पुरुष मंडळीने पटापटा बोलायचं. पहिलं जग शून्य होतं यावर आपलं मत काय? हाला म्हणा, नाहीला नाही म्हणा. काय माणसं आहे तुम्ही? काय रोजानं बसले की तुम्ही? हां, पहिलं जग शून्य होतं. पहिलं जग शून्य होतं, मान्य आहे का? मान्य आहे तुम्हाला? माळकरी उत्तरण प्रमाण लगेच सरळ सरळ ऐकायचं बरं का. आता पहिलं जग काकडा कसा तयार झाला ऐका. पहिलं जग शून्य होतं. पुरावा, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य ते होते पायी, कानोबा तेरे तेरे ते. मग जगात ब्रह्म किती? ब्रह्म किती? एक. आता सावध राहा. जगात ब्रह्म एक होता तेव्हा देव एकटा होता. देवाला काय कर्म ना. कशावरून पुरावा? एक एकलेची कंटिन्यू म्हणून केली निर्माण 14वी होय. मुळात घुसलं बरं का. पहिलं जग बॉम्बला. पहिलं जग अरे शून्य. सावध राहावं लागत तिथे. आपल्या कीर्तनाला असं व्हायब्रल नाही चालत. पहिलं जग शून्य. देवाला एकट्याला कर्मनं. देवानं जग तयार करायचं ठरवलं. काय काय केलं माळकरी मंडळी? जारज, स्वेदस, अंडस, उद्बीज. किती झाल्या खाणी? 4. जारज, स्वेदस, अंडस, उद्बीज. खाणी झाल्या 4. युनी झाल्या 84 लक्ष. झाल्या 4 खाणी 84 लक्ष युनी. आणि देवानं जग निर्माण केलं. काय काय केलं घे यादी लिहून. जारस स्वेदस अंडत उजितर भूचर केचर उभचर पश्चिवर्ग सतनवर्ग सरिसृप पाण्यात राहणारे, हवेत राहणारे, एकपेशीय बहुपेशीय जारस स्वेदस सगळे प्राणी तयार झाले. नदी नाल्या ओढे तयार झाले. देवाने दाढीला हात लावला आणि देव विचार करीत बसला, मी जग निर्माण केले पण माझं भजन कराय कोण आहे? मग देवाने एक डोकं वापरलं. आता असा प्राणी तयार करायचा, त्याला आयुष्य द्यायचं कमी, आयुष्य कमी द्यायचं. चला गेलं बोंबाला. कुठवर आलं तर लय विक्षेप झाला आज, मजा नाही राहील त्याच्यात. हा करेक्ट. पहिलं जग शून्य होतं. इथं आलतो आता. पहिलं जग शून्य होतं. खाणी किती झाल्या? 4. युनी झाल्या 84 लक्ष. योनी झाल्या 84 लक्ष. खाणी झाल्या 4. देवानं ठरवलं माणूस तयार करायचा, पण असा करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची जास्त. बुद्धी इतकी द्यायची त्यानं देव पाहिला नाही पाहिजे, तो देव झाला पाहिजे. माणसाने देव पाहायचा नाही
पाहून काय करतो, काशीला जातो झक माराय. काशीला काशीला जाणारे नियम माहिती आहे तुम्हाला काय काशीचा? काशीला जाणारे ध्यानात ठेवा, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. हे बावळट काशीवरून गावात येतात, मी दाव्याचं खात नाही, कानपाड फोडीन. तुला जायला कोण सांगितलं होतं काशीला? हा झक माराय गेला तू, 7-8 हजार रुपये गेले, गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वाहिनी निघली, हीच काशी झाली. त्याला गेला काशीला, आणि काशीला जायची हवस आपल्याला नाही, यांना. हा, हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बिलालीच त्याला यहीन सगळं गाचपान घेऊन चालली काशी. आणि आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा झालाय. पैसे उरत्या दिवस निघत्या, उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. घरातली काशी खुश आणि ही काशी खुश. तुम्ही म्हणाल महाराज एवढा काशीवर वाईट का म्हणून वाला? प्रमाणे आपल्याकडं माऊलीची ओवी 12व्या अध्यायात, मोक्ष देऊन उदार होय कीर काशी शरीर ते ठाई वेच किजे. म्हणजे काशीला गेल्यावर तुम्हाला मोक्ष मिळेल, पण शरीर तिथं ठेवावं लागतं. हे काशीवरून गावात येत आहे, मी काशी केली, मी मोतीला जात नाही, अंत्यविधीला जात नाही, दहाव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, प्रचाराचा रसा लाल जुलाब होस्तोवर सोडित नाही. प्रचाराचा रसा मागून लाल पडला तरी पुढून वती तोच. आणि मी काशीचं लपाड्यावर सगळे. महाराजांची भाषा आहे, वाराणसी गया पाहिली. आता लागला करंट तुम्हाला मंगाचा. एका शिवीजीला 1.5 तास देव चोळून काय करतो, एकानं देव चोळले आणि कुत्रा आलं, त्यानं देव फेकून आणला कुत्र्याला. काय त्याचं काय गडी देखणालाही पण गडी नाही. काय करते त्याला? गडी देखणालाही कोण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. माहिका यादी आता यादी नीट ऐका, आता यादी नीट ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही, साबरीचं वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही, चित्त नसणारा परमार्थ फायद्याचा नाही. पुन्हा ऐका 4 वाक्य. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा ऐका 3. जेवढं घुसल तेवढं ओव्याप्रमाणे सगळं. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही, पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. ज्या ज्या घरात पापाचा पैसा आहे, सुपडा साप सुख करता मग देव येतो बदला घेतल्याशिवाय. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोर झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला झालेत नाही. 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या, नाही जमलं. काही माणसांच्या घरात इस्टेट लई पण देव खाऊन देत नाही. जेवाय बसला चमक निघली. 2 लाख 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख. हो, काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. काही माणसं चालू चालू मेली, काही नाक गाव कटाळलंय. मरणच. पाहुणेच भेटायचे बंद झाले. अवलाद जाईना ते भेटाता कवर. उलटा पाहुण्याने फोन केला, कसं काय म्हणले, आहे अजून. मरणच. नुसता उताना पडेल खाटाव, खात नाही पित नाही, पाहतो नुसता.
पाहुणे म्हणले चहा. दूध, थोडी दारू, पिठलं, थोडा रस्सा. तुला की करे रखवाली, तुला की करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाले, तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. काय डीजे लावायची गरज आहे? अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे? ते एक दिवस खालीच करायचंय. मग हे घर कसं आहे? जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. चांद के बाद आई सवेरा, दिखना है हर दिन नया सवेरा. पाव फूला से, पाव फूला से, पाव फूला से रखने से पहले, पहले कांटों पे चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. आज पहिलं जग शून्य होतं. 4 खाणी तयार झाल्या. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. हा, आणि माझ्या तोंडातलं वाक्य होतं, याला आयुष्य द्यायचं कमी पण बुद्धी द्यायची जास्ती. हा देव झाला नाही पाहिजे, ह्यानं देव पाहिलं नाही पाहिजे, हा देव झाला पाहिजे. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीती जेत, आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. बस. आणि असा माणूस तयार करायचा ठरवला. आणि कसा झाला तयार आता बनवूनच दाखवतो माणूस एका मिनिटात. हां, आता माणूस तयार करायचं ठरवलं. मग आता स्त्री पुरुष एकत्र आले. आता बारीक काय काय एज्युकेटेड लोक, श्री संघ, महाराज मंडळी सगळं. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, बा माझा पोरगा नालायक का निघला, नालायक का निघला, नालायक का निघला. ते का निघालं त्याचं उत्तर आता याच्यात आहे. 80% भजन्यांचे पोरं खलास आहेत, 40% कीर्तनकारांची पोरं क्वाटरी पेतात. बाप रामायण सांगतो आणि पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता घेऊन येतो. स्वयंवर कोणाला सांगा. हां, मग पोरं बिंडोक का निघतात त्याचं उत्तर आहे का? आता बऱ्याच लोकांची तक्रार आहे, माझा मुलगा असा का निघाला, मी तर भजन करतो बा, महापौर वाईट का निघलं, त्याचं उत्तर आता याच्यात आलंय. पहिलं जग शून्य. 4 खाणी तयार झाल्या. माणूस तयार करायचं, माणूस तयार करायचं ठरलं.
ठरलं. अजून तयार झालाय का? नाही. फक्त त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची. आयुष्य किती द्यायचं? इन मीन 100. 100 मध्ये 50 गेले झोपेत. किती राहिले? 50. 50 मध्ये 3 टप्पे: बालपण, तरुणपण, म्हातारपण. लहानपण गेलं टिंगल्या टवळ्या करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात, आणि म्हातारपण गेलं खाटावर उताना पडण्यात. मेला ना माया.